जिंदाबाद की जय। भारत माता की जय। हर हर भारत माता की Connected. हॅलो हॅलो धन्यवाद वाटत करतो आणि पुढील माहिती त्यांच्याकडे. नमस्कार. एका अतिशय ऐतिहासिक अशा जागेवरती आता आपण आलेलो आहोत. तुम्ही गेले 3 दिवस सावरकर ऐकत असाल. 15 ऑगस्ट 1947 साली आपल्या देशाने स्वातंत्र्य मिळवलं. पण ते स्वातंत्र्य मिळवण्याच्या आधी अंदमान आणि निकोबार ही बेटं नेताजी सुभाषचंद्र बोसांनी ब्रिटिशांच्या ताब्यातून जिंकून घेतली होती. आणि ती जिंकून घेतल्यानंतर आझाद हिंद सेनेचा तिरंगा ध्वज ज्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा फडकवला ती ही जागा आहे. परवा दिवशी तुम्ही या बेट पूर्वी ब्रिटिशांची राजधानी होतं. रॉस असं त्या बेटाचं नाव आहे. आणि बरोबर त्याच्यानंतर इकडे मागे तुम्हाला दिसत असेल हा एक डोंगर अलीकडचा आणि हे एक बेट. या डोंगरावरती सेल्युलर जेल आहे. तिथे नेताजी सुभाषचंद्र बोस जेव्हा इथे आले तेव्हा ते त्या सेल्युलर जेलमध्ये सुद्धा गेले होते आणि त्यांनी सेल्युलर जेलमध्ये पण तिरंगा फडकवला होता. त्याच्यानंतर ते आले आणि ते इथे गेले या बेटावरती. आणि या बेटावर सुद्धा म्हणजे जे ब्रिटिशांच्या राजधानीचं शहर होतं ते आपण मिळवलंय, आपण त्यांच्याकडनं जिंकून घेतलंय याची निशाणी म्हणून तिथे सुद्धा त्यांनी तिरंगा फडकवला. या दोन्हीच्या स्मरणार्थ बरोबर या दोघांच्या मध्ये इथे हा तिरंगा स्मृतीस्थळ तयार करण्यात आले. म्हणून या जागेला ऐतिहासिक महत्व आहे. आपण सगळेजण आपला राष्ट्रध्वज हा 1947 नंतरचा बघतो, पण त्याच्या आधीचा आझाद हिंद सेनेचा राष्ट्रध्वज फडकवला जाणारा हा भाग आहे आणि ही जागा आहे. आता हे कसं घडलं याच्याबद्दल जरा समजून घेणं महत्वाचं आहे. मी आज आणि उद्या तुम्हाला अंदमानमध्ये सावरकर कसे होते आणि काय इतिहास घडला त्याबद्दल सगळं सांगणार आहे. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की ज्या अंदमानामध्ये सावरकर आणि सगळ्या क्रांतिकारकांनी 11 बालापेष्टा सोसल्या, तो अंदमान निकोबारचा भाग आपल्या मुख्य भूमीपेक्षा आधी स्वतंत्र झाला. प्रेरणा सावरकर आहे. कारण गंमत अशी आहे या सगळ्यामध्ये की नेताजी सुभाषचंद्र बोस हे 2 वेळा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. ते निवडून आल्यानंतर गांधींनी त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लावला आणि राजीनामा द्यायला लावल्यानंतर ते व्यथित झाले आणि ते मनशांतीसाठी साबरमतीच्या आश्रमात गेले. साबरमतीच्या आश्रमात नेताजी सुभाषचंद्रांवरती विषप्रयोग झाला आणि त्या विषप्रयोगामुळे ते खचले आणि त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांनी असं ठरवलं की आता आपण काँग्रेसमध्ये काम करायला नको आणि ते मुंबईला आले. आणि मुंबईला आल्यानंतर हिंदू आणि मुसलमान यांच्या एकतेसाठी ते मोहम्मद अली जिनांना जाऊन भेटले. मोहम्मद अली जिना कोण तर तेव्हा पाकिस्तानची मागणी करणारे मुस्लिम लीगचे नेते. मुस्लिम लीगच्या मोहम्मद अली जिनांना जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस जाऊन भेटले तेव्हा नेताजींनी त्यांना एक सल्ला दिला. नेताजींना ते असं म्हणाले की तुम्ही नेमकं कोणाच्या बाजूनी माझ्याशी बोलायला आलेले आहात. नेताजी असं म्हणाले की मी अर्थात हिंदूंच्या बाजूनी तुमच्याशी बोलायला आलेलो आहे. ते असं म्हणाले की तुम्ही हिंदूंच्या बाजूनी बोलायला आलात ही मी मान्यच करत नाही, कारण हिंदूंचा खरा नेता जर कोण असेल तर तो म्हणजे विनायक दामोदर सावरकर आहे. तुम्ही जर हिंदूंच्या बाजूनी बोलायला आले असाल तर आधी सावरकरांना जाऊन भेटा आणि सावरकर काय सांगतायत ते आधी ऐका. मुंबईला दादरला सावरकरांचं घर होतं. तुम्ही जर अजूनही गेलात तर सावरकरांचं घर आहे तिथे. तिथे सावरकरांचं आता स्मारक आहे. नेताजी सुभाषचंद्र तिकडनं निघाले आणि ते सावरकरांना भेटायला आले. सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची साधारण 2-2.5 तास चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसांना सावरकरांनी एक पत्र दिलं. त्यांनी जे पत्र दिलं त्या पत्रामध्ये ते पत्र ऑलरेडी रासबिहारी बोसांचं होतं. म्हणजे सावरकरांचा जपानमधल्या रासबिहारींशी संपर्क झालेला होता. रासबिहारींचं ते पत्र होतं आणि सावरकरांनी नेताजींना असं सांगितलं की तुम्ही काँग्रेस, हिंदू महासभा कुठल्याही राजकीय पक्षांच्या भानगडीत पडू नका. तुम्ही इथून निघा आणि थेट परदेशामध्ये जाऊन आझाद हिंद सेनेची स्थापना करा आणि दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्या विरुद्ध लढून भारत स्वतंत्र करून घेण्याचा प्रयत्न करा. नेताजी सुभाषचंद्र बोस 2 वेळा पाणबुडीचा प्रवास सलग 15 दिवस त्यांनी केला
आणि वेषांतर करून ते आपला देश सोडून जपान जर्मनीमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आझाद हिंद सेना उभारली. आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून आझाद हिंद सेनेच्या नभोवाणीवर त्यांनी जे पहिलं भाषण दिलं त्यात त्यांनी असं म्हटलंय, सध्याच्या घडीला हिंदुस्थानात दूरदृष्टी असलेला जर कुठला एकमेव नेता असेल तर तो नेता म्हणजे विनायक दामोदर सावरकर. ते तिथे गेले, दुसऱ्या महायुद्धात ते ब्रिटिशांच्या विरुद्ध लढले आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध लढून त्यांनी ब्रिटिशांच्या ताब्यात असलेली अंदमान निकोबार बेटं स्वतंत्र करून घेतली. याला प्रेरणा, हे सगळं करण्यासाठीची प्रेरणा सावरकरांची. सावरकरांनी सांगितलं म्हणून ते बाहेर गेले आणि हे मुळात नेताजींनी स्वतः मान्य केलेलं आहे. आता काळ असा आहे मित्रांनो की तेव्हापासून आतापर्यंत सावरकरांनी केलेल्या या गोष्टीचं क्रेडिट सावरकरांना कधीच दिलं जात नाही. उलट दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये सावरकरांनी जो सल्ला दिला, म्हणजे नेताजींना त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा, पण भारतीय जे सैनिक होते त्या भारतीय सैनिकांना सावरकरांनी असं सांगितलं होतं की तुम्ही काय करा, तर तुम्ही ब्रिटिशांच्या बाजूनी सैन्यामध्ये लढा, कारण आज ब्रिटिश सरकार तुमच्या हातात बंदुका देतं. सावरकरांची युद्धनीती इतकी विलक्षण आहे, एकीकडे ते नेताजींना असं सांगतात की तुम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा आणि दुसरीकडे भारतीय तरुणांना सांगतात की तुम्ही ब्रिटिशांच्या सैन्यात जा, लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या, असं सावरकरांचं वाक्य 1942च्या साहित्य संमेलनात. तर का असं सांगितलं सावरकरांनी? ब्रिटिश सैन्यात भारतीय सैनिकांनी जाऊन काय त्यांना मिळणार होतं? एक जपानी ग्रंथकार आहे जे ओसावा म्हणून, तर त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, टू ग्रेट इंडियन्स इन जपान. त्यात त्यांनी असं म्हटलंय की सावरकर जे सांगत होते भारतीय सैनिकांना की आम्ही आमच्या तारुण्यामध्ये बंदुका मिळवण्यासाठी धडपडलो, आम्हाला ब्रिटिश लोक शस्त्र हातात घेऊ देत नव्हते. आता ब्रिटिशांना गरज आहे, ब्रिटिशांना जर गरज आहे तर तुम्ही स्वतःहून हातामध्ये शस्त्र घ्या. तुमच्या हातात एकदा का शस्त्र आलं की ऐनवेळी त्या शस्त्राचं टोक कुणाच्या दिशेनं वळवायचं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुम्हाला शस्त्रास्त्र द्यायला ब्रिटिश तयार आहेत आणि ही गोष्ट खरी ठरली. ब्रिटिश सैन्यातल्या भारतीय सैनिकांनी एका क्षणी युद्ध करणं थांबवलं ब्रिटिशांच्या बाजूने. जे ओसावांनी दुसऱ्या महायुद्धातला प्रसंग लिहिलाय, द मिरॅकल अकम्पनिश्ड इंडियन सोल्जर्स स्टॉप शूटिंग. ते म्हणाले की ब्रिटिश सैन्यातले भारतीय सैनिक होते, ते असं म्हणाले की ब्रिटिशांनो आम्ही तुमच्या बाजूने युद्ध करणार नाही, आता आमच्याकडे शस्त्रास्त्र आहेत. आणि त्या क्षणी त्यांनी असं लिहिलं, वीर सावरकर्स मिलिटरी रिलेशन पॉलिसी इन वर्ल्ड वॉर सेकंड बिगॅन टू टेक शेप. म्हणजे एकीकडे ब्रिटिश सैन्यातले भारतीय सैनिक ब्रिटिशांना विरोध करतील आणि दुसरीकडे ब्रिटिशांच्या विरोधात नेताजी लढत येतील आणि देश स्वतंत्र करतील. ही युद्धनीती जे लोक सावरकर अंदमानातनं सुटल्यानंतर काय करत होते असं विचारतात ना, त्यांना सावरकरांची ही युद्धनीती सांगितली पाहिजे. आता आपण ज्या बेटावरती आहोत, म्हणजे फरक कसा पडतो बघा. पूर्वी हे जे बेट होतं या बेटाला रॉस असं नाव होतं. 78 वर्षांनंतर या बेटाचं रॉस असं नाव बदलून ज्या नेताजी सुभाषचंद्रांनी ही बेटं ब्रिटिशांच्या तावडीतनं जिंकून घेतली त्या नेताजींचं नाव त्या राजधानीच्या बेटाला दिलेलं आहे, नेताजी सुभाष. नेताजी सुभाषचंद्र इथे आल्यानंतर अंदमान आणि निकोबार या दोन बेटांची शहीद आणि स्वराज्य अशी दिली होती. आता स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर तुम्ही काल आणि परवा त्या बेटांवरती जाऊन आला असाल. शहीद आणि स्वराज्य ही तेव्हा नेताजींनी अंदमान निकोबारला दिलेली नावं आता हॅवलॉक आणि नील इथे ज्या पर्यटनाला सगळ्यात जास्त लोक जिथे जातात त्याला दिलेली आहेत. हॅवलॉक आणि नील हे दोन ब्रिटिश अधिकारी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाला भिवून पळून गेले होते. त्या पळून गेलेल्या भेकड ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावं 75 वर्ष अंदमानातल्या बेटांना होती, ती आता आपल्या सरकारने बदलून शहीद आणि स्वराज अशी पुन्हा दिली. आणि त्याच्यानंतर 3 वर्षांपूर्वी 26 फेब्रुवारीला परमवीर चक्र विजेत्या 21 हुतात्म्यांची नावं अंदमानातल्या वेगवेगळ्या बेटांना देण्यात आली. आणि आता 6-1 महिन्यांपूर्वी, साधारण वर्षभरापूर्वी, पोर्ट ब्लेअर हे जे आर्ची पोर्ट ब्लेअर ज्यानं हे शहर वसवलं त्याच्यावरून त्या ब्रिटिश अधिकाऱ्यावरून नाव दिलं होतं, ते बदलून त्या सगळ्या क्रांतिकारकांनी इथे संघर्ष केला. त्यांच्या विजयाची निशाणी म्हणून श्री विजयापुरम हे अस्सल भारतीय नाव देण्यात आलं. सातत्याने आम्ही 39 यात्रा इथे केल्या आणि आम्ही पण केंद्राकडे पाठपुरावा करत होतो, पत्र लिहित होतो. त्या सगळ्याचं हे फलित आहे की अस्सल भारतीय नावं आपल्या बेटांना दिली गेलेली आहेत. म्हणून इथे यायचं, इथे आल्यानंतर सावरकरांचं कॉन्ट्रीब्युशन ते अंदमानातनं सुटल्यानंतरचं काय हे समजून घ्यायचं. ज्या अंदमानात ते 11 वर्ष राहिले ते सोडवण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न जाणून घ्यायचे आणि इथे वंदे मातरम म्हणायचं, कारण वंदे मातरम हे खरं तर आपलं राष्ट्रगीत व्हायला हवं होतं. दुर्दैवानं त्याच्यावर अन्याय झाला, ते राष्ट्रगीत होऊ शकलं नाही. त्यामुळं वंदे मातरम इथे गायचं. वंदे मातरम बंकिमचंद्रांनी लिहून यंदा 150 वर्ष पूर्ण झालेली.
वंदे मातरम हा एक असा आद्य हुंकार होता की अगणित माणसं वंदे मातरम म्हणत म्हणत फासावरती गेलेली आहेत. 24 वर्षांचं आयुष्य असलेला चंद्रशेखर तिवारी नावाचा मुलगा वयाच्या 14व्या वर्षी एका रॅलीमध्ये सहभागी होता. त्याच्या अंगावरचे कपडे ब्रिटिशांनी काढलेले होते आणि त्याच्या वया इतके फटके त्याच्या पाठीवर मारायचे असं सांगितलेलं होतं. त्या प्रत्येक फटक्यासरशी तो मुलगा वंदे मातरम म्हणत होता. कनकलता बहुवा, मातंगिनी हाजरा यांसारख्या महिला वंदे मातरम म्हणत छातीवरती गोळी झेलून हुतात्मा झालेल्या आहेत, दारात किती पडलेल्या आहेत. अल्लुरी राजू नावाचा एक मुलगा आसाम मधला वंदे मातरमच्या ध्यासाला इतका झपाटला होता की त्याला ब्रिटिशांनी झाडाला टेकून गोळ्या मारून संपवलाय. तो वंदे मातरम म्हणत होता. सूर्यसेन दा नावाचा क्रांतिकारक होता, ज्या क्रांतिकारकाची फाशीची ट्रायल सुरू होती. म्हणजे उद्या त्याला फाशी देणार, त्याच्या आधी त्याला फाशीला नेऊन ती प्रोसेस कशी असते ती समजवली जात होती. आणि ती प्रोसेस समजवत असताना त्यांनी वंदे मातरम म्हणायला सुरुवात केली. त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला इतका राग आला की फाशीची ट्रायल मध्ये सूर्यसेन दा नावाच्या क्रांतिकारकाला संपवून टाकलं. ह्या सगळ्या माणसांनी आपला देह अर्पण केला ज्या वंदे मातरम या शब्दांसाठी. ते वंदे मातरम आपल्या देशाचं राष्ट्रगीत व्हायला हवं होतं. दुर्दैवानं आपल्या पंतप्रधानांनी आपण राज्यघटना कधी स्वीकारली 26 जानेवारी सांगता येईल का कोणाला? जरा सांगा बरं. आपण स्वतंत्र कधी झालो? 1900. आणि आपल्या थोर पंतप्रधानांनी देश स्वतंत्र होण्याच्या आधी 3 वर्ष युनोकडे वंदे मातरमच्या ऐवजी जनगण मन हेच देशाचं राष्ट्रगीत होईल असा प्रस्ताव पाठवून दिलेला होता. आणि आम्हाला ते सतत ते मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर 15-20 दिवस त्यांच्या कार्यालयाबाहेर होते, दिल्लीत होते ठाण मांडून. त्यांनी 38 चाली लावल्यात वंदे मातरमच्या, ज्या बँडवरती वाजवता येतील अशा. त्या सगळ्याला केराची टोपली दाखवली. स्वतः ज्यांनी ते जनगण मन लिहिलं ते रवींद्रनाथ टागोर 1943-44 ला गेले. आणि ते जेव्हा गेले त्याच्या आधी त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला जर कोणी विचारलं की वंदे मातरम व्हावं की जनगण मन व्हावं राष्ट्रगीत, तर मी असं म्हणेन की वंदे मातरम या देशाचं राष्ट्रगीत व्हावं, जनगण मन नव्हे, असं स्वतः तेच म्हणतात रवींद्रनाथ टागोर हा पहिला माणूस आहे ज्यांनी 1896च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये बंकिमचंद्रांचं वंदे मातरम हे मोठ्यानं म्हटलंय, तालासुरात म्हटलेलं आहे. त्यामुळे वंदे मातरम बद्दल अपार भक्तिभाव ज्यांनी राष्ट्रगीत लिहिलं जनगण मन त्या रवींद्रनाथांना सुद्धा होता. पण आपल्या थोर पंतप्रधानांनी गुलाबराव नेहरूंनी सगळं देशाचं वाटोळ केलं आणि जे काय झालं ते आपण 75 वर्ष भोगतोय. असो, 150 वर्ष वंदे मातरमला झाली म्हणून आपण उभे राहूया एका जागी. वंदे
की